best today, result follow will in time. Focus on doing your best today, result follow will in time. आज तुमचे सर्वोत्तम देण्यावर लक्ष केंद्रित करा. आज तुमचे सर्वोत्तम देण्यावर लक्ष केंद्रित करा. निकाल योग्य वेळी नक्कीच लागेल. निकाल योग्य वेळी नक्कीच लागेल. काय तो विचार? फोकस ऑन डुईंग युअर बेस्ट टुडे, रिझल्ट फॉलो विल इन टाइम. थँक्यू. तर बघा, आज आपल्याला काही प्रश्न बघायचे सॅट पेपर मधले. तर पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय म्हणलं इथं? विनाचे सध्याचे वय हे विद्याच्या सध्याच्या वयापेक्षा 6 वर्ष जास्त आहे. 25 वर्षापूर्वी जर विना आणि विद्याच्या वयाचे गुणोत्तर 7:5 असेल, 7:5 होते, तर विनाचे सध्याचे वय हे आहे. ते तर काय म्हणते बघा, गणितामध्ये काय गिवन डाटा काय दिले बघा. तर काय म्हणले गणितामध्ये? विनाचे वय हे सध्याचे वय विद्याच्या सध्याच्या वयापेक्षा 6 वर्ष अधिक आहे. म्हणजे विनाचे वय विद्याच्या वयापेक्षा सध्याचे वय विद्याच्या वयापेक्षा काय 6 वर्ष अधिक आहे म्हणजे. तर 25 वर्षापूर्वी विना आणि विद्याच्या वयाचे गुणोत्तर 7:5 होते, तर विनाचे सध्याचे वय हे आहे. म्हणजे ते विनाचं सध्याचं वय काय ते काळामध्ये करंट एज काय सध्याचं ते जे काय ते काळामध्ये या गणितामध्ये. तर या गणितामध्ये दिलेलं गिवन डाटा काय ते आपण बघू. तर या ठिकाणी विनाचे सध्याचे वय हे विद्याच्या सध्याच्या वयापेक्षा 6 वर्ष जास्त आहे. म्हणजे तर मला सांगा, इथे तुम्हाला विद्याचं वय माहित आहे का? विद्याचं वय तुम्हाला माहित नाही. गणितामध्ये जे माहिती ते काय घ्यायचं? एक्स घ्यायचं. इथं काय घ्यायचं? विद्याचे वय. विद्याचे वय बरोबर एक्स. तर पुढे काय म्हणले? आणि विनाचे सध्याचे वय हे विद्याच्या सध्याच्या वयापेक्षा 6 वर्ष जास्त आहे म्हणजे. पण आपल्याला विद्याचं वय माहित नव्हतं, विनाचं वय माहित होतं. विनाचं वय 6 वर्ष जास्त आहे म्हणजे कुणापेक्षा? विद्याच्या वयापेक्षा. पण विद्याचं वय आपल्याला माहित नव्हतं, म्हणून आपण काय घेतलो? एक्स घेतलो. तर आपल्याला गणितामध्ये विनाचं वय आहे माहित. काय विनाचं वय? विनाचे वय. विनाचे आरचे वय विद्याच्या वयाच्या 6 वर्ष अधिक आहे म्हणजे x अधिक 6. x अधिक 6. 25 वर्षापूर्वी जर विना आणि विद्याच्या वयाचे गुणोत्तर 7:5 होते, तर 25 इयर्स अगो. तर 25 वर्षापूर्वी बोलले. 25 इयर्स अगो. 25 वर्षापूर्वी विना आणि विद्याच्या वयाचे गुणोत्तर 7:5 होते. तर बघा, 25 वर्षापूर्वी म्हणजे विद्याचे वय 25 वर्षापूर्वी काय येते? x - 25. 25 इयर्स अगो. पूर्वी म्हणलं की काय घ्यायचं? मायनस घ्यायचं. म्हणजे आपण पास्ट मधलं बोलत आहोत, भूतकाळामधलं बोलत आहोत. त्यावेळेस काय घ्यायचं? मायनस घ्यायचं, वजा घ्यायचं. जर 25 वर्षापूर्वी म्हणलं तर मायनस घ्यायचं, आणि 25 वर्षानंतर आफ्टर म्हणलं तर काय घ्यायचं? प्लस घ्यायचं. इथे भूतकाळातली गोष्ट आपण वजा काय इथं काय करा? 25 वर्षापूर्वी म्हणजे x - 25. आता हे झाले विद्याचे वय. विनाचे वय. विनाचे वय काय? आजचे वय काय होते? x अधिक 6. तर 25 वर्षापूर्वी x अधिक 6 - 25. तर याची इक्वेशन काय येते? x - 19. x - 19. 25 म्हणून 6 गेले 19 आलं. तर इथं काय म्हणते बघा, तर दोघांच्या वयाचे गुणोत्तर काय म्हणते? 7:5 आहे. म्हणजे आधी कुणाचा आहे? विना आणि विद्याचे वयाचे गुणोत्तर 7:5. तर विनाचं गुणोत्तर वय काय म्हणून? 25 वर्षापूर्वी x - 19 6, आणि विद्याचे वय x - 25 बरोबर त्यांचं गुणोत्तर आहे 7:5. आता इथे काय करायचं? हे जे असं गुणोत्तरामध्ये आहे त्याला काय करायचं? फ्रॅक्शन मध्ये लिहून घ्यायचं. फ्रॅक्शन म्हणजे कसं? x - 19 भागिले x - 25 बरोबर 7/5. आता हे त्रिपा गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 गुणिले x डायरेक्ट करतो, इथं जागा कमी आहे. 5 गुणिले x आणि हे 19/95 बरोबर 7x 25 7 पावणे 200 175. आता हे बरोबरच्या तिकडं आहे ते संख्या. आता हे 175 बरोबरच्या तिकडं आहे, त्याला आपल्याला इकडं आणायचं आहे. तो काय होता? काय होतो? प्लस 175 वजा 95 बरोबर 7 ला 7. हे 5 इकडे प्लस मध्ये डाव्या बाजूला, तो उजव्या बाजूला गेला, तो काय झाला? -5x झाला. 175 म्हणून 95 गेले, उरतात 80. 7x मधून 5x गेले, 2x उरतात. ज्यावेळेस आपण आता हे 2 इकडं घेतलो, हे गुणाकारामध्ये इकडं भागाकारामध्ये येतो. हा 2 इकडं गुणाकारामध्ये, इकडं काय होतं? भागाकारामध्ये आला. x ची किंमत किती आली? 40 आली. x ची किंमत 40 आली. x म्हणजे कुणाची किंमत आहे? x म्हणजे कुणाचं वय आहे? x म्हणजे विद्याचं वय आहे. x म्हणजे विद्याचं आजचं वय आहे. तर आपण कुणाचं वय काढा म्हणजे? विनाचे सध्याचे वय काढा म्हणजे विनाचे आजचे वय काढा म्हणजे. सध्याचे वय काय होते विनाचं? x ची किंमत 40 आलेले, तर विनाचं वय आहे x अधिक 6. 40 मध्ये 6 मिसळ होतं, काय येते? विनाचं वय 46 येतो. काय येतो? 46. तर ऑप्शन कोणतं करेक्ट आहे? ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. तर दुसरा प्रश्न बघा, जर 0.15 कंसामध्ये 4f - 13 कंस पूर्ण बरोबर 0.03 कंसामध्ये 12f - 17 कंस पूर्ण
असेल तर एफची किंमत ही आहे म्हणजे, तर हे एक्सप्रेशन दिलेलं आहे असं, ह्या एक्सप्रेशनमध्ये एफची किंमत ही आहे म्हणजे त्या एक्सप्रेशनला काय करायचं बघा, डायरेक्ट 0.15 गुणिले 100, 100 गुणाकार करायचा. कारण आपण हे पॉईंट मध्ये आहे, हे पॉईंट काढून टाकून देण्यासाठी आपण काय करायचं, 100 गुणाकार करायचं. 100 4 वजा 13 बरोबर 0.03 गुणिले 100 12F अधिक 17. म्हणजे आपण काय केलो, ते पॉईंट काढून दशांश काढून टाकण्यासाठी 100 गुणाकार केलो. 100 काय एकाच वेळेस गुणाकार होतो, ते कंसातल्या बाहेर झाला होतो. आता 100 गुणिले 0.15 याची किंमत येते 15 4F वजा 13 बरोबर 0.03 ची किंमत येते 3, 0.03 गुणिले 100 3च येते 12F अधिक 17. आता 15 चौक 60F वजा 15 या ठिकाणी 3 आहे, सॉरी या ठिकाणी 3 आहे, तर 15 गुणिले 3 45 बरोबर हा 45 आहे. नंतर 12 3 36F अधिक 17 त्रिक 17 2 34 17 त्रिक 51. कळलं. आता हा 60F आहे, 60F प्लस 60F. आता हा इकडं मायनस मध्ये 36 इकडून प्लस मध्ये 36 इकडून काय झाला, तो मायनस मध्ये झाला. नंतर 51 अधिक हे 45, 51 आणि 45 ह्या दोघांचं जर 51 आणि 45 ह्या दोघांची बेरीज केली तर 51 आणि 5 56, 56 आणि 4 56 आणि 51 आणि 51 आणि 5 56, 56 आणि 40 96. तर 60F म्हणून 36F गेली, किती होतात 24F होतात, 24F बरोबर हे 96. F बरोबर 96 भागिले 24. 24 पडा 96 बघा, 24 2 48, 24 त्रिक 72 24 96, 24 एका 24, 24 2 48, 24 त्रिक 72 24 96. F ची किंमत आली 4. F ची किंमत किती आली 4. तर ऑप्शन पर्याय क्रमांक यामध्ये कोणता आहे, पर्याय क्रमांक डी आहे. अशा पद्धतीने आपल्याला बरेच गणित सोडवता येतात. धन्यवाद.